संभाजीनगर में आज कई नन्हे मुन्ने वारकरियों की परंपरा पोशाक पहनकर सड़क पर आए। मौका था जयलक्ष्मी प्राथमिक विद्यालय की ओर से आषाढ़ी एकादशी के उपलक्ष्य में निकाली गई वारी यात्रा का। बड़ी संख्या में छात्र इस वारी परंपरा में शामिल हुए। संभाजीनगर के जयलक्ष्मी प्राथमिक विद्यालय में आषाढ़ी एकादशी के उपलक्ष्य में आषाढ़ी वारी का आयोजन किया गया, जिसमें भारतीय संस्कृति की झलक देखने को मिली। इस रैली में करीब 500 से अधिक विद्यार्थी शामिल हुए, जिनमें से अधिकतर पारंपरिक वारकरी वेशभूषा में नजर आए। ये सिर्फ धार्मिक रैली नहीं थी, बल्कि विद्यार्थियों को संस्कृति, सेवा और संत परंपरा से जोड़ने की एक कोशिश थी। रैली की शुरुआत क्षेत्र के प्राचीन महादेव मंदिर से की गई। शहर की सड़कों से होते हुए विट्ठल रुक्मिणी मंदिर में वारी का समापन किया गया। इस रैली के जरिए बच्चों ने न केवल धार्मिक महत्व को जाना, बल्कि वारकरी परंपरा को भी अनुभव किया। आम्ही जयलक्ष्मी शाळेचे विद्यार्थी आहोत। दरवर्षी आम्ही सजून येतो आणि दरवर्षी आमची अशीच रॅली निघते। हे आमच्या शाळेची जयलक्ष्मी प्राथमिक विद्यालय विना हाऊसिंग सोसायटीची दर सालाप्रमाणे आपण रॅली काढत असतो। यावर्षी सुद्धा आपण एक रॅली काढलेली आहे। भरपूर प्रमाणात विद्यार्थ्यांचा उत्साह आहे, पालकांचा सुद्धा याच्यात फार उत्साह आहे आणि याप्रमाणे आपण त्यांचं नियोजन करत असतो दरवर्षीप्रमाणे। आज जे बालवयात एकदम लहान मुलं आहेत, छोटे छोटे मुलं, यांना भारतीय संस्कृतीचं दर्शन या ठिकाणी त्यांना घडावं आणि या माध्यमातून मुलांना संस्कृती कळली पाहिजे, आपल्या आईवडिलांची सेवा कळली पाहिजे आणि जे आपला आराध्य दैवत आहे, महाराष्ट्राचं आराध्य दैवत आपण विठ्ठल रुक्माई, त्यांच्या आषाढी एकादशी निमित्तानं आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आम्ही सर याच्या 3 दिवसापासून त्याचं नियोजन करतोय। वारकरी महिनाभर वारीमध्ये चालतात, परंतु आज विद्यार्थी सुद्धा या वारीमध्ये, वारी आपण आपल्या संस्कृतीची वारी आहे आणि हे संस्कृतीचा विचार हे विद्यार्थ्यांना समोर घेऊन जायचंय। त्यामुळं आपण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अशा प्रकारचे विचार रुजवण्याचं काम आपल्या शाळेच्या माध्यमातून आम्ही 3 दिवसापासून करत आहोत। जवळजवळ सर आमच्या शाळेमध्ये 550 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 300 विद्यार्थ्यांनी संपूर्ण वारकरी यांचा पोशाख परिधान करून आपल्या आईवडिलांकडून सकाळी तयारी करून घेऊन विद्यार्थी शाळेमध्ये आलेले आहेत आणि आता या ठिकाणी ते महादेव मंदिर, विठ्ठल रुक्माई मंदिर या ठिकाणी ते दर्शनासाठी गेलेले आहेत आणि यानंतर विठ्ठल रुक्माई मंदिर होण्याची विना हाऊसिंग सोसायटी, राधास्वामी कॉलनी या ठिकाणी आता सांगता होणार आहे।